आपण जरी ठरवलं की आजपासून मी पाठीचा करा सरळ ठेवणार, आजपासून मी ताट बसून अभ्यास करणार, ताट बसून जेवणार, ताटच बसणार, असं ठरवून सुद्धा उद्या ते होईलच असं नाही. याचं कारण असं, तुम्ही जे ठरवताय ते तुमच्या कॉन्शियस माइंडने ठरवताय आणि आपलं पोश्चर घेणं हे जे काम आहे ते सबकॉन्शियस माइंडचं आहे. त्यामुळे आपल्याला सबकॉन्शियसली आपल्यामध्ये बदल घडवावे लागतील. एक पर्याय मी तुम्हाला सांगते, तो म्हणजे तुमच्या डोळ्यांवरती नियंत्रण ठेवणं. जर तुमचे डोळे आता असे खाली आहेत तर याचा अर्थ तुमच्या पाठीचं आणि डोक्याचं पोश्चर सुद्धा असंच असणार आहे. तर तुम्हाला जर पाठीतला सरळ ठेवायचे, मान सरळ ठेवायचे, तर तुम्ही जे काही काम करत आहात, समजा मोबाईल बघत आहात, तर तुम्ही काय केलं पाहिजे, हे बघा तर इथे चेअर आहे, तुमचं मोबाईलवर जर काम आहे तर तुम्ही असं बसू शकता आणि डोळ्यांना समोर ठेवू शकता. मग मोबाईल समोर घेऊ शकता, मग तुम्ही हात वरती ठेवा किंवा मोबाईलसाठी स्टँड घ्या, बाकी तुम्ही काही ॲडजस्टमेंट्स करा, पण डोळे तुमचे सरळ जर राहतील, समोर जर राहतील, तर तुमची पाठ आणि मान सरळ राहील. सगळ्यात सोपा उपाय आत्तापासून करायला सुरुवात करा. आत्ता तुम्ही मोबाईलवरती हा व्हिडिओ पाहत असणार किंवा लॅपटॉपवरती पाहत असणार, करून बघा. तर लॅपटॉपवरती काम करतात, किती जण IT क्षेत्रामध्ये काम करत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी आमच्या योग वर्गाला एक मुलगी जॉईन झालेली आहे उपचारासाठी. तर तिचं वय 25 वर्ष आहे. तिला गेल्या 8 महिन्यांपूर्वी पाठीचे काहीही विकार नव्हते. तर गेल्या 8 महिन्यांमध्ये जेव्हा तिला जॉब लागला, IT क्षेत्रात आहे ती कामाला, जेव्हा तिला जॉब लागला तेव्हा ती दिवसभरातून एक 8 ते 10 तास काम करते, कधी कधी ओव्हरटाईम 12 तासही काम होत असतं. तर अशा वेळेस कंटिन्युअसली मान अशी जरा खाली राहते आणि तिच्या पाठीला पोक असं आलेलं आहे की ती जेव्हा सरळ करायचा प्रयत्न करते, तिला सरळ बसायला सांगितलं मी प्राणायामाच्या वेळेस, काही योगासनांच्या वेळेस, की लगेच तिच्या पाठीत भरतं. तर यामागे त्याचं रिझन असं आहे की आपल्या पाठीच्या कण्याला आपण कितीतरी तास असं वाकवून ठेवलं आहे. मग अचानक जर सरळ केलं तर पाठीत भरणारच आहे. इथे योगासनं उपयोगी ठरतात. म्हणजे तुम्हाला योगासनातून जे बेंड्स मिळतात, जिथे आपण फॉरवर्ड बेंड, बॅकवर्ड बेंड, ट्विस्टिंग करतो, त्यामुळे तुमची पाठ जरा लवचिक होते आणि तुमच्या पाठीमध्ये आपल्याला काहीही जर मुवमेंट करायची असेल तर सहजता येते. पाठ भरणार नाही, पाठ दुखणार नाही आणि मग आपण आपलं पाठीचं आरोग्य मिळवू शकतो. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली, डोळ्यांचं महत्त्व. तुम्हाला डोळे जर समोर असतील आणि मग तुम्ही काम करा, तुम्ही अभ्यास करा. लहान मुलांनाही तुमच्या मुलांना सांगा की जर अभ्यास करतात तर आपण टेबल घ्यायला पाहिजे किंवा अशी सिस्टम करायला पाहिजे की ज्यात डोळे समोर राहतील आणि मग इथे अभ्यासाची पुस्तकं ठेवून तुम्ही अभ्यास करू शकता. तर आता तुम्ही माझ्यासोबत एक प्रयोग करा. जरा उभे राहा. उभं राहून दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या, अगदी खांद्यांमध्ये आहे तितकंच. त्यानंतर नजर समोर स्थिर करा, दोन्ही हात असे वरती घ्या आणि मग ताडासन करा. आता तुम्ही हेच ताडासन डोळे बंद करून करा. करून पाहिलंत? मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल की डोळे बंद करून बॅलन्स करणं किती कठीण आहे. म्हणजे डोळ्यांवरती आपला पूर्ण शरीराचा बॅलन्स अवलंबून आहे. आपले डोळे ठरवत असतात, आपले डोळे मेंदूपर्यंत सिग्नल्स पोहोचवत असतात की आपण बॉडीचा बॅलन्स कसा ठेवायचा आहे, कुठे तोल न्यायचा आहे, कसा सांभाळायचा आहे. तर त्यामुळे डोळ्यांचं महत्त्व लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला आत्ता जी एक टिप सांगितली, जो एक उपाय सांगितला, जो खूप सोपा आहे, तो तुम्ही नक्की करून पहा.